जे नवीन सरकार अस्तित्वात आलं ते सरकार कायदेशीर आहे। तसा मी पूर्ण निकाल अजून वाचला नाही किंवा बघितला नाही आहे, पण जे काही मी थोडं बघितलं आहे त्यामध्ये असं दिसतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे जे मुख्यमंत्री म्हणून सरकार गेलं, जे नवीन सरकार आलं ते कायदेशीर आहे। तत्कालीन राज्यपालांनी अधिकाराचा गैरवापर केला किंवा जे अधिकार त्यांच्याकडे नव्हते त्याचा वापर केला असं निरीक्षण कोर्टाने या निकालात जरी त्यामध्ये निरीक्षण दिलं असेल कोर्टाने, तो त्यांचा राज्यपालांनी कोर्टाच्या मधला निरीक्षण आहे। पण आपल्याकरता महत्वाचं काय आहे? आपल्याकरता महत्वाचं आहे की सरकार संवैधानिक पद्धतीने आलं आहे। सरकारमध्ये जेव्हा एखादा मुख्यमंत्री राजीनामा देतो तेव्हा राजीनामा दिल्यानंतर पद खाली ठेवता येत नाही, आणि म्हणून बहुमताने जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहे त्यांना कोर्टाने कायम ठेवलं। कोर्टाने मान्य केलं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळं नवीन सरकार आलं आणि नवीन सरकार हे कायदेशीर आहे। नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी काय संबंध आला? काय संबंध आला राजीनामा द्यायचा? तुम्ही राजीनामा दिला होता ना। तुम्ही सरकार चालवण्याकरता तुमच्याकडे बहुमत नाही हे तुम्हाला जेव्हा वाटलं, तुमच्या शिवसेनेचे आमदार तुमच्या विरुद्ध मतदान करणार आहे हे तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही राजीनामा दिला। आता राजीनामा दिल्यानंतर तुम्ही म्हणाल हे सरकार बेकायदेशीर आहे। एखादा मुख्यमंत्री पदावरून गेला, दुसरा मुख्यमंत्री येणारच, आणि मग एकनाथ शिंदे आले, भाजपा शिवसेनेचं सरकार आलं, त्यात काय वावगळ आहे? त्यात काय वेगळं आहे? ते कसं बरखास्त करता येईल तुम्हाला? सुप्रीम कोर्टात तुमची मागणी होती बरखास्त करा, कोर्टाने तुमची मागणी ऐकली नाही आणि अध्यक्षाला डिस्क्वालिफिकेशनचे अधिकार दिले, आणि त्यामुळं काही निरीक्षण असले तरी शेवटी सुप्रीम कोर्टाने या सरकारला दिलासा दिला। हे सरकार कायदेशीर आहे असं म्हटलं, हे सरकार संवैधानिक आहे असं म्हटलं। नवीन सरकारच्या गठनावर सुप्रीम कोर्टाने काही टिप्पणी केली नाही।